रुपाली आणि मी आता संध्याकाळपासून ब्लॉग सुरू करते, कारण त्याचं पण माझ्याकडे खूप मोठं कारण आहे. कारण दिवसभर मी जरा बाहेर होते आणि मी संध्याकाळी आल्यानंतर म्हटलं की चला आता तरी गणेशाय नमो करू आजच्या ब्लॉगला. आणि आता इतकं ऊन पडतं आहे नाही की सगळीकडे नुसतं वाळवणच चालू आहे. कोणाला फोन केला, अगं बाई आम्ही वाळवण करतोय, अगं बाई आम्ही आज कुरड्या करतो, आज पापड्या करतो, आज चकल्या करतोय. म्हटलं चला आजही आपण पण सुरुवात करून देऊया. आता किती दिवस वाट बघायचं की उद्या करू उद्या करू उद्या करू करता करता मार्चचा मिड आला आहे तरी पण आम्ही सुरुवात केली नाही. तर मी मगाशी जाऊन बटाटे घेऊन आली. म्हटलं चला चिप्सपासून अगदी सोप्या गोष्टीपासून सुरुवात करूया. तर मी आता आहे ना आधी सकाळ स्वयंपाक करून घेते, देन नंतर जेवणं सगळ्यांना जेव घालून दिला का नंतर मुलं पण त्यांचं खेळतील आणि मी माझ्या कामाला सुरुवात करणार. आमच्या आजी पण आल्या आहेत, त्यांची पण भरपूर मदत होणार आहे मला, म्हणून मग त्या आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात करायला मला तरी वाटतं काय हरकत नाही. कारण मी ना आजपर्यंत कधीच काही बनवलेलं नाही नवं जुनं. आमच्याकडे नवं जुनं म्हणता वाळवणाचे पदार्थ मी बनवले नाही, मला येत नाही. पण मी असं याला विचार त्याला विचार, आजी आहेत त्यांना विचारून थोडं करत मला तरी असं वाटतं की मी ह्या गोष्टीत पण आहे ना परफेक्ट होऊन जाईल. कारण मला याच्या आधी स्वयंपाक येत नव्हता, आता काही ना काही. पण आता प्रत्येक गोष्टी कोणती हातात घेतली तर पूर्ण करतेच, हे तर चांगलं आहे. तर चला आधी मी स्वयंपाक करते, देन मग नंतर आपण पोटॅटोज घेऊन बसूया. आज जेवणाचा मेनू हा सोयाबीन वड्याची मी काळे आमटी बनवते आणि त्याच्यासोबतच विरांशला आहे ना जरा अशी सुक्की पण सोयाबीन वडे बनवते. खूप छान लागतात. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे शेअरच करेन. आणि एका साईडला मी राईस लावून दिला आहे आणि ही आमटीची सगळी तयारी चालली माझी. आता आमटी मी बनवते ना ती खूप सिंपल बनवते. प्रत्येक भाज्यांसाठी मोस्टली तर मी ही अशीच आमटी बनवते. मी काळ्या आमटीची भाजी आहे ना जरा वेगळ्या म्हणजे अगदी सिंपल साध्या पद्धतीने करते, पण तरीसुद्धा एकदम नंबर 1 अशी टेस्ट येते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज सोयाबीन वडे बनवते, तर त्याची भाजी आहे ना म्हणजे खूप काही अशी खूप ट्रिकी रेसिपी बिलकुल नाही. एक कांदा भाजून घेते मोठा, त्याच्यानंतर एक खोबरं छोटंसं असं इतका तरी खोबऱ्याचा तुकडा भाजून घे, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर टाकेल आणि मस्त त्याची ग्राइंड करून घे, पेस्ट चांगलं बनवून घेईल, ग्राइंड करून घेईल. आणि बस त्याला फोडणी देऊन आपले सोयाबीन वडे टाकून जितकं पाणी हवं आहे तितकं टाकून मीठ टाकून मस्त छान एक उकळी येऊन देईल. अशी छान भाजी लागते. एकदा हे नक्की करून बघा तू. कणिक मळायची बाकी होती, म्हटलं चला आता आधी कणिक वगैरे सगळं मळून घेऊया, मग बाकीचं आहे ना सगळं होतंच आहे मग आरामात. कारण बाकीच्या स्वयंपाकाला नाही टाईम लागत, पण मला जास्त पोळ्यांना जास्त टाईम लागतो. म्हणून मग बाकीचं मी आमटी वगैरे करून घेतली, विरांची भाजी करून घेतली. त्याच्यानंतर मग शेवटी मी कणिक भिजवलेलंच होतं, मग त्याच्या पोळ्या लाटून घेतल्या. आता अथांगला आहे ना जरा जास्त समजायला लागले, कारण कोणी पण खाली चाललं का लगेच त्यांच्या मागे पळत होतो, लगेच त्यालाही खाली फिरायला जायचं राहतं. आणि आता आहे ना खूप म्हणजे 2-3 दिवसापासून तरी रोजच खाली जातोय फिरायला. आणि सोयाबीन वड्याची मी ही सुकी भाजी बनवते ना, खूप छान लागते. ही विरांशला स्पेशली मी बनवत राहते. काही नाही, फक्त कांदा चिरून टाकला आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन वडे भिजत घातलेले, त्याचे बारीक बारीक पीस करून घेतले. आणि आपले साधे मसाले फक्त मिरची, हळद आणि मीठ असं बस इतक्याच मसाल्यांमध्ये छान अशी परतून घेतली. आणि खूप सारी कोथिंबीर टाकली आणि छान होती ही भाजी. कधी पण तुम्ही पण नाही का अशी भाजी ट्राय करून बघा. इथे माझा भात झाला आहे, पीठ भिजून ठेवलं आहे आणि 2 भाज्याही माझ्या रेडी. आता फक्त आहे ना फक्त पोळ्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर मी लगेचच बटाटे घेऊन बसणार आहे, कारण खूप उशीर झाला ना, मग झोप पण येते, मुलांचं वेगळंच आणि यांचं वेगळंच. मग त्यामुळे यांच्या राहून जायची शक्यता म्हणजे राहून नको जायला. एकदा हातात घेतलेलं काम आहे ना पूर्ण होऊनच गेलं पाहिजे असं तरी मला वाटतं. आणि हो अजून एक आजची टिपसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओचा लास्टचे ॲटलीस्ट 2 मिनिट किंवा 1 मिनिट तरी मी आजचा विषय छान सुंदर आहे, प्रत्येकीच्या आयुष्यातला अगदी जवळचा असा विषय आहे, तर त्या विषयावर मी बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी तुम्हाला अजून एक हिंट तर नाही म्हणणार मी, पण आपला आजचा विषय काय नाही याचा मी तुम्हाला टॉपिक सांगते. तर आजचा विषय आहे डेली यूजसाठी आपण इयरिंग्स कुठले निवडावे ज्याच्याने आपला लुक छान असा ग्लॅमरस आणि खूप जास्त असा हेवी आणि खूप जास्त ऑड नाही वाटणार. असे मी तुम्हाला इयरिंग्स तुम्हाला काही सजेस्ट करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता भेटूया आपण डायरेक्ट बटाटे
जवळजवळ 9 वाजता बसले मी हे सगळं करायला. त्याच्या आधीच आजी येऊन बसल्या होत्या की चल दे मला, मी करू लागते. त्यांना तर मी म्हटलं की काही नाही, मला आहे ना पटकन म्हणजे बटाटे साळायला खूप आवडतं, पटपट पटपट होऊन जातं. पण त्यांचं चाललं की नाही, मी थोडीशी मदत करते. आणि हा माझा विरांश, त्याला नाही का इतके तो यूट्यूब चॅनल बघतो, इतके ते व्हिडिओज बघतो ना, की त्याला असं वाटतं काय नाही हिंदीमध्येच बोललं पाहिजे, म्हणून तो नेहमी कॅमेरासमोर आला का हिंदीमध्ये बोलतो. तुम्ही कधी पण नोटीस करा. आजीनी साल काढून दिली, त्याच्यानंतर मी सगळे ना स्लायसेस करून घेतले, म्हणजे चिप्स बनवून घेतले. आणि विरांच्या पप्पाचं चाललं होतं की चल पोरांनो तिकडे घेऊन जातं. पण मुलांना असं आहे ना, मी काही नवीन करायला बसले की ते माझ्या आजूबाजूला आलेच पाहिजे. आणि नंतर मी हे सगळे स्लायसेस आम्ही दोघींनी करून घेतले. आणि असं झालं ना की विरांशाने आता घे पाणी, त्यांनीच सांडवलं बरं का, पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण खेळत होते, ती छापछूप करत. आता मी पण चाललं की नवीनच आहे, पहिल्यांदाच करते, तसं मुलांनाही जरासा आनंद. तर हे बघा अथांग इतका जोरात पडला इथे, म्हणजे मला तर समजतच नव्हतं का काय करू. त्यावेळेला बसूनच राहिलेला, उचलू की नको की काय नाही का असं. नंतर विरांश सुटला, त्याला उचललं, त्याचे पप्पा आले, त्यांनी उचलून मध्ये घेऊन गेले ते. पण मग एकदम म्हणजे असं 2 तासाचं काम होतं, पण त्याच्यासाठी इतके सगळे गोष्टी घडल्या ना. अथांग पडला, विरांशला हाताला लागलं, मलाही थोडंसं हाताला लागलं. त्याच्यानंतर जे काम मला 2 तासात होणार होतं ना, जवळजवळ त्याला आहे ना म्हणजे 12 वाजून गेले. 9 ते 12 मी फक्त त्या मुलांच्या मागे परत इथे येऊन बसायचं, परत हे करायचं, असं चाललं होतं. नंतर सकाळी लवकर उठून मी आधी केलं, आधी हे मी गॅसवर केलं. गॅसवर पाणी ठेवलं होतं तापत. पण काय झालं ना की गॅसवर आहे ना होतच नव्हतं, खूप जास्त म्हणजे आहे ना खूप वेळ लागत होता त्याला. मी म्हटलं बाई इतका वेळ केव्हा लागणार आहे, कारण मी समजा 5:30ची उठलेली तेव्हा ते ठेवलेलं, तरी पण 6:30 वाजले तरी ते पाणी काही जास्त म्हणजे तापलेलं नव्हतं. आणि म्हटलं बाई आता हे कधी होणार एवढं 10 किलोचे बटाटे. मग शेवटी मी काय केलं, माझी जी की शेगडी आहे ना ती काढली आणि तिच्यावरच सगळा हा घाट घातला. फायनली हे सगळं इकून तिकून झालं. आणि त्याच्यानंतर आत्ता वेळ होती की ती वरती जाऊन वाळत टाकायची. त्याच्या आधी मी विरांशचा टिफिन बनवून दिला. विरांश स्कूलला निघून गेला. आणि विरांशी लावता येत नाही अशा ठिकाणी. च्या व्हिडिओ साक्षीची कमेंट होती की आपण डेली यूजसाठी खूप जास्त एलिगंट आणि स्मॉल असे इयरिंग्स यूज केले पाहिजे, ज्याने आपला लुक जास्त ग्रेसफुल दिसण्यास मदत होईल. स्क्रीनवर दिलेले सगळे इयरिंग्स खूप जास्त एलिगंट आणि स्क्रीनवर जे तुम्ही इयरिंग्स बघताय, ह्या इयरिंग्सनी आपला लुक जर असा चीप दिसायला मदत होते. म्हणून प्लीज अवॉइड दिस टाईप्स ऑफ इयरिंग्स. उद्याची टिप ही तुमची असणार, तर कमेंट करायला विसरू नका. विरांश स्कूलला गेला, तुम्ही आजची टिपही बघितली, टिप जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याची टिप तुमची असणार, म्हणजे तुम्ही कमेंट करून दुसरी एखादी स्टायलिश टिप सांगा, जेणेकरून तुमच्याही नावाचा स्क्रीनशॉट आपल्या स्क्रीनला येईल. आणि त्याच्यानंतर मी सगळे वेफर्स आहे ना वाळून घेतले, म्हणजे वाळायला टाकले. नंतर थोड्या वेळाने आजी पण वरती आल्या, त्यांनी पण मला खूप मदत केली, खूप जास्त मदत झाली. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. बाय.